आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। ऑरिक सिटी में सनतें शुरू करने के लिए तैयार हैं सनतकार। वजीर सनत उदय सावंत ने कहा, इंतजामिया समृद्धि महामार्ग और ऑरिक सिटी को जोड़ने वाले रास्ते का काम जल्द अज जल्द करे मुकम्मल। जमीयतुल उलमा हिंद अरशद मदनी की जानिब से नशे के खिलाफ बेदारी पैदा करने के लिए 2 व्हीलर्स रैली का इनेकाद, नौजवानों ने की बड़े पैमाने पर शिरकत। और आज डी और शहरी पुलिस की जानिब से शोहदा को पेश किया गया खराज अकीदत। अब खबरें तफसील से। ऑरिक सिटी में कई सनतकार सरमायाकारी के लिए ख्वाहिशमंद हैं। ऑरिक सिटी के करीब से समृद्धि महामार्ग का रास्ता जुड़ा है, जिससे सरमायाकारी में यकीनन इजाफा होगा। आज मुतालिका मिशनरी को वज़ीर सनत उदय सावंत ने जल्द अज काम मुकम्मल करने की हिदायत जारी की। ऑरिक सिटी में आज वज़ीर सनत उदय सावंत ने दौरा किया। इस मौके पर राब्ता वज़ीर संदीपान भोमरे, वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार, रुकन असम्बली हरिभाऊ बागड़े, रमेश बोरनारे, प्रदीप जायसवाल वगैरह मौजूद थे। वज़ीर सनत ने कहा कि बड़े पैमाने पर ऑरिक सिटी में सनतें शुरू होगी। कई सनतकार सनतें शुरू करने के ख्वाहिशमंद हैं। उन्होंने मज़ीद ये भी कहा कि समृद्धि हाईवे को ऑरिक सिटी से जोड़ने का काम जल्द अज जल्द मुकम्मल किया जाए। इससे ऑरिक सिटी में मजीद सनतें आएगी। संपूर्ण दिवसामध्ये शेतकऱ्यांशी मी संवाद साधला, उद्योजकांशी चर्चा केली, ज्यांच्यासाठी प्रकल्प आणलेले आहेत तिथे काही जे प्रकल्प बाधित आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा केली। आणि मला असं जाणवलं की जे प्रोजेक्ट इथे आहेत त्या उद्योजकांमध्ये, आमच्या अधिकाऱ्यांमध्ये किंबहुना मंत्रालयापर्यंत देखील ही कम्युनिकेशन गॅप आहे आणि ती कम्युनिकेशन गॅप भरून काढण्याचा आज मी मंत्री म्हणून प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश देखील मला आलं। ऑरिकला जेव्हा मी भेट दिली ते माझ्या असं लक्षात आलं की एवढा मोठा इंडस्ट्रियल एरिया ज्याचा आपण कॉरिडॉर म्हणून उल्लेख करतो, बरोबर 900 मीटरवर समृद्धी महामार्ग आहे, त्या बाजूला आपला इंडस्ट्री एरिया आहे। पण कोणाच्याही मनात असं का आलं नाही की भुमरे साहेबांनी अनेक वेळा मागणी केली, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी मागणी केली की समृद्धी महामार्ग आणि हा कॉरिडॉर जर जोडला तर एकही प्लॉट तिथं शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे। कारण डायरेक्ट मुंबईवरनं ते अंतर 3.5 तास होईल आणि पुण्यावरनं अंतर हे 2.5 तास होईल। त्याच्यामुळे हे जे काही बेसिक प्रश्न आहेत हे सोडवण्याचा प्रयत्नच कोणी केलेला नव्हता आणि आज त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं। मी आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की पुढच्या महिनाभरामध्ये याचा DPR तयार होऊन त्याचं टेंडर झालं पाहिजे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी कनेक्टिव्हिटी ही समृद्धी महामार्गाला आमच्या इंडस्ट्रियल एरियाची होईल त्यावेळी दळणवळण देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल। कारण ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करून आम्ही ऑरिक पार्क उभा केला आहे त्याच्यामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये 12 प्रकल्प फक्त सुरू झालेले आहेत, 57 प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे, ते देखील फास्ट करण्याच्या सूचना मी उद्योजकांना दिल्या आहेत। स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य असलं पाहिजे ही आग्रहाची भूमिका मी उद्योजकांकडनं मांडलेली आहे। शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते पूर्वीपासूनचे ते देखील सोडवण्यामध्ये आम्हाला यश आलंय आणि लघु उद्योजकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आज मला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर करायचा आहे। तो म्हणजे आमचं जे ऑरिक पार्क आता जे झालंय त्या ठिकाणी फार मोठी इंडस्ट्री येऊ शकते आणि त्याच्यावर स्मॉल स्केल चालू शकते। त्या सगळ्या लघु उद्योजकांचं म्हणणं असं होतं की आपण मोठ्या उद्योजकांना रेड कार्पेट देतो, त्यांची आपण सेवा करतो, त्यांना आपण इन्सेंटिव्ह देतो, ते आहे त्याच्यापेक्षा त्यांना फॅसिलिटी द्या जेणेकरून मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी येतील आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आल्यानंतर 100% तेवढ्या ताकदीचा आम्हाला रेड कार्पेट देऊ नका, आम्हाला छोटं रेड कार्पेट द्या, पण त्याच्यावर स्मॉल स्केल इंडस्ट्री
ती पूर्ण उभी राहिली पाहिजे त्या परिसरामध्ये, अशी त्यांनी एक जेन्युइन मागणी गेली अनेक दिवस प्रत्येक लोकप्रतिनिधीमार्फत ही सरकारकडे केलेली होती. आणि मला सांगताना आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी मी संपर्क साधला, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि चर्चेतनं एक असा लघु उद्योजकांसाठी आपण निर्णय घेतोय की 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर आणि 5 एकर अशा पद्धतीचं प्लॉटिंग हे ज्या ठिकाणी हा 5 स्टार कॉरिडॉर होतोय त्याच ठिकाणी जर आपण एका बाजूला उपलब्ध करून दिलं तर स्मॉल स्केल इंडस्ट्री तिथं फार मोठ्या पद्धतीनं मोठी होईल, स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यांना कशा पद्धतीनं सबसिडी द्यायची, इन्सेंटिव्ह द्यायचे त्या बाबतीमध्ये देखील आमचं धोरण तयार होईल. अपनी खिदमत अंजाम देते हुए मुल्क के लिए शहीद होने वाले पुलिस अफसरान और जवानों को आज औरंगाबाद दिही और शहर पुलिस के जानिब से गार्ड ऑफ ऑनर्स पेश करते हुए उन्हें खिराज अक़ीदत पेश की गई. पुलिस यादगार दिन के मौके पर अपनी खिदमत अंजाम देते हुए शहीद होने वाले पुलिस अफसरान और मुलाजमीन को आज खिराज अक़ीदत पेश किया गया. दिही और शहर पुलिस दफातर में सुबह 11 बजे खिराज अक़ीदत पेश किया गया. औरंगाबाद दिही ऑफिस में शहीद यादगार पर खास पुलिस सुपरिटेंडेंट के.एम. मलिक अर्जुन प्रसन्ना, दिही पुलिस सुपरिटेंडेंट औरंगाबाद मनीष कलवानिया, पुलिस सुपरिटेंडेंट डॉक्टर पवन बंसोड़े ने गुलदारे नजर करके खिराज अक़ीदत पेश किया. शहर पुलिस कमिश्नर ऑफिस में भी शोहदा की याद पर खिराज अक़ीदत पेश किया गया. इस मौके पर पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता ने गुलदारा नजर किया. इस मौके पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील, रुकन असम्बली हरिभाऊ बागड़े, साबिक मेयर नंद कुमार घोड़ेले समेत पुलिस के आला ओहदेदारान मौजूद. महाराणा एजेंसी गैलेक्सी मल्टी सर्विसेज के मुलाजमीन को फ़ौरन दिवाली का बोनस दिया जाए. बसूरत दिगर तमाम मुलाजमीन भूख हड़ताल के ज़रिए अपना एहतजाज शुरू करेंगे. इस तरह का इशारा प्रहार जनशक्ति पार्टी की जानिब से आज दिया गया. पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने कामगारांना बोनस त्यांच्या खात्यामध्ये दिल्यामुळे त्यांची दिवाळी ही गोड केल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त केलं आणि त्यांचा थोडा वेळ पहिले स्वागत बी आम्ही केलेलं आहे. तसेच हे बोनस मिळवण्यामागे पाठीमागे रेड्डी कंपनीच्या कामगारांना बोनस द्यावा यासाठी आमच्या महानगरपालिकेमधली सर्व परमानंट कामगार संघटना असो, ठेकेदारी कामगार संघटना असो, सर्व कोणत्या पक्षाची असो, या सर्वांचा याच्यामध्ये हातभार आहे आणि हे श्रेय त्यांना बी मी देतो. कारण की मी उपोषण लावलं म्हणून बोनस मिळाला असा काही भाग नाही. सर्वांनी प्रेशराईज केलं म्हणून ह्या रेड्डी कंपनीने कामगारांना काही का होत नाही दिवाळी भेट म्हणून बोनस दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व संघटनेचे महानगरपालिकेमध्ये जेवढ्या बी संघटना चालत्या त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसे घनकचरा प्रमुख सोमनाथ जाधव यांचा आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या प्रहारच्या वतीने सर्वांचा आभार मी व्यक्त करतो की त्या कामगारांची दिवाळी गोड झालेली आहे. तसेच गॅलेक्सी आहे मल्टी सर्व्हिसेस हा डाटा ऑपरेटरचं जे कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलेलं आहे त्या एजन्सीचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत महानगरपालिका मला बोनस देत नाही तोपर्यंत मी कामगारांना बोनस देत नाही. आम्ही त्यांना बोललो की बाबा असं ॲग्रीमेंट झालेलं आहे का तुझं की तुला महानगरपालिकेने बोनस द्यावा. जोपर्यंत गॅलेक्सी मल्टी सर्व्हिसेस कामगारांना बोनस देत नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण चालूच राहणार आहे. त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या लोकांना द्यावा. कारण की त्या लोकांनी कोरोना महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून महानगरपालिकेला सेवा देण्याचे काम केलेलं आहे. तर त्यामुळे त्या लोकांना द्यावा गैलेक्सी एजेंसी ने, ऐसी माझी मागणी चालूच रहना है. लोकवाड़िया और दिगर पब्लिकेशन की निहायत अहम किताबों की नुमाइश और फ़रोख्त करते हुए पैठन गेट में नए तर्ज पर दिवाली मनाई जा रही है. दिवाली के मौके पर सिर्फ मिठाइयाँ और फरार ना खरीदते हुए किताबें खरीदी जाए, इस नज़रिए से पैठन गेट इलाके में एक किताबों की नुमाइश और फ़रोख्त का स्टॉल लगाया गया है. इसका अहतमाम मुंतज़मीन में मधुकर खिलारे और उसोधा कल्याणकर ने किया. या दिवाळी निमित्तानं औरंगाबाद शहरातील परिवर्तनवादी, विज्ञानवादी, लोकशाहीवादी, आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांसाठी या दिवाळीमध्ये लोकवाङ्मयगृहाच्या वतीनं या ठिकाणी एक वैचारिक खाद्य म्हणून आपण लोकवाङ्मयगृहाचं पुस्तक विक्री व प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे. आज दिवाळीमध्ये वेगवेगळे लोक आपली खरेदी करतायत, फराळ करतायत, परंतु त्या फराळाबरोबरच वैचारिक खाद्याची जर जोड असेल
तर निश्चितपणे ते कुटुंब सज्ञान होईल आणि म्हणूनच त्या दृष्टीनं या लोकवाङ्मय ग्रहानं मुंबईला आणि औरंगाबादला एक 8 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी पाळायला सुरुवात केलेली आहे. आणि आजपासून आम्ही एक सर्व विज्ञानवादी फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या चळवळीचे अण्णाभाऊ साठेंच्या चळवळींचे मार्क्स व आंबेडकर यांच्या सर्व चळवळीचे पुस्तक या ठिकाणी आम्ही विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी भरवलेले आहेत. या शहरातील सर्व सुज्ञान नागरिकांनी या ठिकाणी येऊन या प्रदर्शनाला भेट द्यावी व पुस्तकं खरेदी करावी आणि एक दिवाळी चांगली आनंदानं साजरी करावी असे शुभेच्छा देतो आणि थांबतो. नाजरीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का खबरें अभी और भी हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है. महाराष्ट्र कामगार मुलाजमीन की तंजीम आईटेक की जानिब से आज घाटी अस्पताल के RMO ऑफिस के रूबरू ठेसा और जवार की रोटी खाकर एक मुनफरद अंदाज में एहतजाज किया गया और मुतालबा किया गया कि मुलाजमीन के तनख्वाहों का फ़र्क दिवाली से कबल अदा किया जाए. आम्ही अधिष्ठाता कार्यालयासमोर ठेचा भाकर खाऊन या डीनचा निषेध करीत आहोत. कामगारांच्या हक्काचा पगार द्यायला यांच्या पोटात दुखतं. 12.5 लाख रुपये कामगारांच्या किमान वेतनाचे कपात करून यांनी यांच्याकडे ठेवलेले आहेत. अधिष्ठाताला वारंवार आम्ही कायद्यातील तरतुदी देखील सांगितल्या, परंतु अधिष्ठाता अडाण्यापेक्षा पुढे आहेत असं दिसून येत आहे. कामगार उपायुक्तांनी सांगितलं की तुम्हाला ते करावं लागेल. असं असताना देखील अधिष्ठातांनी आता दिवाळी परवा आहे, लक्ष्मीपूजन आहे, आता या ठिकाणी अधिष्ठाता पूजन करायसाठी येणार आहेत. या कोविड योद्ध्यांना उपाशी ठेवून या पूजा करणार आहेत. देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय की यांची पूजा कबूल करू नका. कामगारांना उपाशी ठेवणाऱ्या अधिष्ठाताची पूजा देव कधीही कबूल करणार नाही. या कामगारांनी डायपर बदलले, PPE किट शिवाय रुग्णांची सेवा केली, यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या. परंतु आज बघताय तुम्ही, आज परवा दिवाळी आहे, यांच्या लेकरांना यांना कपडे घेता येणार नाही, घरामध्ये गोडधोड करून घेता येणार नाही. मुख्यमंत्री जे 100 रुपयाचा किट 1-1 किलो पाठवू लागले. अहो 5-5, 6-6 कुटुंबाला 1-1 किलो कसं पुरणार मुख्यमंत्री साहेब? आणि रेशन कार्ड तरी तुम्ही देताय का? म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचा देखील निषेध करतो. परंतु त्या दिवाळीला देखील लेकरांना कपडे करता येणार नाही, घरामध्ये गोडधोड करता येणार नाही. अशा प्रकारे या अधिष्ठाताच्या नाकर्तेपणामुळं म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी कामगार उपायुक्ताला करून देखील कामगार उपायुक्ताने देखील अजून गुन्हा दाखल केला नाही. त्यांचं देखील आम्ही आज निषेध करीत आहोत. अशी वेळ आणलेली आहे या लोकांनी की आम्ही ठेचा भाकर आंदोलन करत आहोत. आम्हाला कोणतीही दिवाळी असो आम्हाला हे असंच करायला लावतात. ठेचा भाकर आंदोलन आज आम्हाला यांनी करायला लावलेली आहे. आमच्या ताटात फक्त ठेचा भाकर आहे, हे तुम्ही बघू शकता. आम्ही इथं कोरोना काळात डायपर बदलले, PPE किट नसताना सगळं आमच्याकडून काम करून घेतलं. या लोकांनी आम्ही 8-8 तास उभं राहून ड्युटी केलेली आहे. पाऊस असो, ऊन असो, काही असो, तरी आमच्यावर आज यांनी ही आमची दशा केलेली आहे की आम्हाला आज चटणी भाकर खाऊन घालून आमची दिवाळी साजरी करायला लावली. यांनी भाग पाडलेला. आम्ही झाले 5-6 वर्ष इथं ड्युटी करतो, पण आम्हाला कोणती योजना आहे नाही. इथं PFचा नंबर नाही आहे, अजून ESI नाही आहे, किमान वेतनानुसार पेमेंट दिली जात नाही, जेव्हा भेटत नाही व आम्हाला जी पेमेंट करतात ते घाटी प्रशासन आम्हाला ती पुरत नाही व लेकरा बाळाला आम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ घालत नाही. ही आमच्यावर दशा आलेली आहे. आज आम्ही चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करणार आहोत.
आज भारत मुक्ति मोर्चे की जानिब से कलेक्टर ऑफिस के रूबरू मुख्तलिफ मुतालबात को लेकर धरने आंदोलन किए गए। इस मौके पर एहतजाजियों ने एडीएन से बात करते हुए अपने एहतजाज की तफसीलात दर्ज करवाई। माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे। पूर्ण भारतभरामध्ये हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि हे आंदोलन 4 चरणामध्ये आम्ही करत आहोत। आज याचा पहिला दिवस आहे। येणाऱ्या 25 तारखेला म्हणजे 25 ऑक्टोबरला आम्ही शृंखलाबद्ध आमरण उपोषण करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि 31 तारखेला आम्ही या ठिकाणी रॅली काढणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। भडकल गेट त्याचं ठिकाण आणखी निश्चित व्हायचं आहे, तरी आयोजित ठिकाण आहे भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी आम्ही रॅली काढत आहोत आणि 6 नोव्हेंबरला येणाऱ्या पूर्ण भारतामधून आमचं टार्गेट आहे की 6 लाख लोकांचं 11 लाख लोकांचं जेल भरो आंदोलन या ठिकाणी आम्ही भारतामध्ये करणार आहोत। या कार्यक्रमामध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो। मुळात हे धरणे प्रदर्शन का होतं, मुळात RSS हेडक्वार्टरवर घेराव का होता, याच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे साथियो। कारण आज देशामध्ये जी व्यवस्था चालू आहे ही मनुवादी व्यवस्था चालू आहे, ही RSS प्रणाली व्यवस्था चालू आहे साथियो। येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये जे 3% लोकसंख्या आहे ते मनुवादी सरकार आहे, जे ब्राह्मणवादी सरकार आहे हे ब्राह्मण राष्ट्र घोषित करू इच्छित आहे। RSS हे पूर्ण केंद्राला सत्तेमध्ये नियंत्रण करत आहे साथियो। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा RSS हे कंट्रोल करत आहे साथियो। EVM मध्ये घोटाळा आणून हे लोक राजकीय पॉलिटिक्स सामाजिक स्तरावर नियंत्रण करू पाहिजे आहे साथियो। आपण देशाचे 75 अमृत महोत्सव सादर करत असताना एका इंद्रकुमार मेघवाल सारख्या लहानग्या मुलाला पाणी पिण्याच्या कारणावरून जिवंत मारलं जातं साथियो। ही दुर्दैव आणि अपमानजनक SC ST OBC NT मायनॉरिटी आणि धर्मपरिवर्तित मुसलमान यांना एकत्र घेऊन जो आमचा 85% समाज आहे जो आजही संविधानापासून वंचित आहे साथियो, त्यांना एकत्र घेऊन 11 लाख लोकांचं आम्ही जेल भरून आंदोलन करणार आहे साथियो। आणि माझं अपील आहे प्रत्येक लोकांना की प्रत्येक संविधान प्रेमींना घरात बसून संविधानाच्या गप्पा मारण्यापेक्षा रस्त्यावर येऊन संविधानाची लढाई एकत्रपणे लढूया आणि एक संघ होऊया। आज एक बार फिर म्यूनिसिपल कॉरपोरेशन की लापरवाही मंजर आम पर आई जब लोगों की नज़र कॉरपोरेशन के इंतज़ामिया इमारत के सदर दरवाजे पर लगाए गए डिजिटल बैनर्स पर पड़ी। वाज़ेह रहे मराठवाड़ा मुक्ति संग्राम 17 सितंबर को मनाया जाता है, लेकिन कॉरपोरेशन 1 माह का तवील अरसा गुजरने के बाद भी ख्वाब गफलत में लगा हुआ है। म्यूनिसिपल कॉरपोरेशन के इंतज़ामिया इमारत के द्वारकादास पटेल सदर दरवाजे पर म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से डिजिटल बोर्ड आविज़ा किया गया है, जिस पर मुक्ति संग्राम की मुबारकबाद का मैसेज लगाया गया था, लेकिन 1 माह से ज़्यादा अरसा गुजरने के बावजूद डिजिटल बोर्ड पर आज भी वो मैसेज नज़र आ रहा है। इस बात से म्यूनिसिपल कॉरपोरेशन की बेतवज्जही का पता चलता है। से टू नो ड्रग्स, नशे से निजात के लिए आज शहर में जमीयतुल उलमा हिंद की जानिब से एक मोटरसाइकिल रैली का इनेकाद अमल में आया। वाज़ेह हो समाज को गलत रास्ते पर जाने से बचाने के लिए रैली बहुत अहम साबित होगी और यकीनन इस तरह के कामों से लोगों में बेदारी पैदा होगी। रैली आज़ाद चौक से दोपहर 2 बजे निकाली गई। आज जमीयतुल उलमा हिंद अरशद मदनी ग्रुप की जानिब से मोटरसाइकिल रैली निकालकर नशे के खिलाफ बेदारी पैदा की गई। दोपहर 2:30 बजे आज़ाद चौक से रैली का आगाज़ हुआ। ये रैली किरालपुरा, रोशन गेट, चंपा चौक, कटकट गेट, मुजीब कॉलोनी होते हुए रोशन गेट पर अख्ताम पजीर हुई। इस रैली में नौजवानों ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और कल होने वाले इस्लाही इजलास की तशहीर भी इस रैली के ज़रिए की गई। इस रैली की ख़ास बात यह रही कि रैली में लोगों ने हाथों में तिरंगा परचम थामे हुए थे। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। और एक सिटी में सनदें शुरू करने के लिए तैयार हैं सनदकार। वज़ीर सनद उदय सावंत ने कहा इंतज़ामिया समृद्धि महामार्ग और एक सिटी को जोड़ने वाले रास्ते का काम जल्द अज जल्द करे मुकम्मल।
जमीयतुल उलमा हिंद अरशद मर्दी की जानिब से नशे के खिलाफ बेदारी पैदा करने के लिए 2 व्हीलर्स रैली का इनेकाद, नौजवानों ने की बड़े पैमाने पर शिरकत। और आज डी और शहरी पुलिस की जानिब से शोधा को पेश किया गया खराजे अकीदत। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।